जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास 5वा कहाणी निरूपण नाम श्रीराम समर्थ। कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन काळक्रमणेला लागून कथा आरंभिली। कोणी दोघे मित्र पृथ्वीवर अनासक्तपणे हिंडत होते। वेळ चांगल्या प्रकारे जावा म्हणून त्यांनी कथा सांगायला आरंभ केला। श्रोता पुसे वक्तयासी कहाणी सांगा जी बरविसी। वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐकेय। हे ऐकून श्रोता वक्त्यास म्हणाला की एखादी छानशी गोष्ट सांगा ना। तेव्हा वक्ता श्रोत्याला म्हणाला की कहाणी सांगतो, तू सावधपणे ऐक। एके स्त्रीपुरुषय होते, उभयतांमध्ये बहुप्रीती, एकरूपेंची वर्तती, भिन्न नाहीय। एक स्त्री आणि एक पुरुष यांचे जोडपे होते। त्या उभयतांमध्ये अत्यंत प्रीती होती, त्यांच्यात जराही भिन्नत्व नव्हते। दोघे अगदी एकमताने एकरूप असल्यासारखी वागत असत। ऐसा कान्हिया एक काळ लोटला, तयांस एक पुत्र झाला, कार्यकर्ता आणि भला सर्व विषय। असा काही काळ लोटला तेव्हा त्यांना जाणीवरूप विष्णू एक पुत्र झाला। तो सर्व बाबतीत चांगला असून मोठा कार्यकर्ता होता। पुढे त्यासही झाला कुमार, तो पित्याहून आतुर, कान्हिया तदर्थ चतुर, व्यापकपणे। पुढे त्या पुत्रालाही एक कुमार ब्रह्मदेव झाला। तो पित्यापेक्षाही उतावळ्या स्वभावाचा आणि व्यापकपणे पित्यापेक्षा अर्धचतुर होता। तेणे व्याप उदंड केला, बहुत कन्यापुत्र व्याला, उदंड लोक संचिला। नाना प्रकारे त्याने व्याप खूप वाढवला आणि अनेक कन्यापुत्रांना जन्म दिला। याप्रमाणे नाना प्रकारचे असंख्य लोक निर्माण झाले। त्याचा पुत्र ज्येष्ठ, तो अज्ञान आणि रागीट अथवा चुकता नीट संहार करी। त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र शंकर अत्यंत अज्ञानी आणि रागीट होता। कुणाचे जरा काही चुकले की तो संहार करी। पिता उगाच बैसला, लेके बहुत व्याप केला, सर्वज्ञ जाणता भला। ज्येष्ठ पुत्र पिता मूळ पुरुष स्वस्थ बसून राहिला होता। त्याच्या लेकाने म्हणजे विष्णूने खूप व्याप वाढवला। तो ज्येष्ठ पुत्र चांगला जाणता आणि सर्वज्ञ होता। नातू त्याचे अर्थ जाण्य, परंतु तो कान्हीच नेणे, चुकता संवारण्य, महाक्रोधी। नातू होता तो अर्धेच जाणत होता, तर परंतु काहीच जाणत नव्हता। तो महाक्रोधी होता आणि कुणी चुकले की त्याचा संहार करी। लेक सकळांचे पालन करी, नातू मिळवी वरीचावरी, परंतु चुकल्या संहार करी। अकस्मात सर्वांचे पालन पोषण करीत असे। नातू वारंवार प्रजा वाढवी, तर परंतु कुणी चुकले असता अकस्मात संहार करी। नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला। ऐसा बहुत काळ गेला, आनंदरूप। याप्रमाणे नियमितपणे वंश वाढत गेला आणि प्रचंड विस्तार झाला। प्रथम बराच काळ मोठ्या आनंदात गेला। विस्तार वाढला गणवेना, वडिलांस कोणीच मानिना, परस्परे किंत मना बहुत पडिला। विस्तार इतका वाढला की मोजदाद करणे अशक्य झाले। पुढे वडिलांना कुणी मानेनासे झाले। सर्वांच्या मनात परस्परांबद्दल संशय वाढू लागला, उदंड घरकळो लागला। तेणे कित्येक संवार झाला, विपट पडिलेय थोर थोरांगला, बेबंद झालेय। उदंड गृहकलह सुरू होऊन त्यामुळे कित्येकांचा संहार झाला। थोरामोठ्यांतही वितुष्ट आले आणि बेबंदशाही माजली। निर्णपणे भरी भरले, मग ते अवघेच संवारले, जैसे यादव निमाले उन्मत्तपणे। अज्ञानाच्या भराने ते उन्मत्त झाले आणि मग सर्वांचाच यादव जसे उन्मत्तपणे एकमेकांशी भांडून मेले त्याप्रमाणे संहार झाला। बाप लेक नातू पणतू सकळांचा जाला निपातू, कन्या पुत्र हेतू मातो अणुमात्र नाहीय। बाप लेक नातू पणतू सगळ्यांचा संहार झाला आणि कन्या पुत्र पणतू नातू यांपैकीही कोणी शिल्लक उरले नाही। ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीनेय। अशा या कहाणीचे जो विवरण करील तो जन्ममरणचक्रातून सुटेल। याची प्रचिती घेतल्याने श्रोता आणि वक्ता दोघेही धन्य झाले। ऐसी कहाणी अपूर्व जे ते उदंड वेळ होत जाते, इतके बोलून गोसावी ते निवांत झाले। अशी ही अपूर्व कहाणी नित्य होत जात असते। इतके बोलून श्रीगुरु निवांत झाले। आमची कहाणी सारो, तुमचे अंतर्य भरो, ऐसे बोलणे विवरो। कोणीतरी आमची कहाणी सारो आणि तुमचे अंतरांत भरून राहो, असे बोलून वक्ता म्हणतो की या कहाणीचे कुणीतरी मनन करावे। चुकत वांकत आठवल्या, एतुके संकळीत बोलिल्या, न्यूनपूर्ण क्षमा केल्या पाहिजे श्रोतीय। चुकत माकत जेवढे आठवले तेवढे संकलित करून येथे सांगितले। त्यात अधिक उणे काही झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे। ऐसी कहाणी निरंतर विवेक्या ऐकती जे नर, दास म्हणे जगोधार तेची आरीती। अशी ही कहाणी जे नर निरंतर विचारपूर्वक ऐकतील रामदास म्हणतात की ते जगदुद्धार करतील। त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण। यास बोलीजे तो जगदुद्धार कसा होईल ते लक्षण ऐका।
या कहाणीचे विवरण करून त्यातून सार निवडावे, यालाच निरूपण म्हणतात. निरूपणीय प्रत्यय विवराव्य, नाना तत्वकोड्या उकलाव्य, समजता समजता व्हाव्य. निसंदेह निरूपण लक्षपूर्वक ऐकावे, त्याची आपल्या अनुभवाशी सांगड घालून ते नीट समजून घ्यावे, म्हणजे त्यातील अनेक तत्वांचा उलगडा होईल आणि समजता समजता स्वानुभव येऊन श्रोतांनी संदेह होईल. विवरून पाहता अष्टदेह पुढे सहजची निसंदेह अखंड निरूपणीय आहे. समाधान पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून जे अष्टदेह आहेत त्यांचे विवरण करून पाहिले पाहिजे. साहजिकच श्रोतांनी संदेह होतो, मात्र अखंड निरूपण करीत राहिल्याने शाश्वत समाधान प्राप्त होते. तत्वांचा गलबला जेथे निवांत कैच्या असेल तेथे याकारणय गुल्ली परतय कोणीएक्या असाव्य. जेथे तत्वांचा गलबला असेल तेथे निवांतपणा कसा असेल, म्हणून या घोटाळ्यापासून कोणी एकाने नेहमी अलिप्त असावे. ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद. पुढिले समासीय लघुबोध सावध ऐका. असा हा सूक्ष्म संवाद पुन्हा पुन्हा स्पष्ट करून समजून घ्यावा. आता पुढील समासात लघुबोध सांगितला जाईल, तो श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.